2025 ची निवडणूक या ठिकाणी आज मी माझ्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे। येणारी निवडणूक ही तरुणांभोवती 100% फिरली जाणार आहे। या ठिकाणी नवीन चेहरा म्हणून आज मी माझा फॉर्म हा भरण्यात आलेला आहे। तेच चेहरे तेच उमेदवार परत उमेदवारी देणे व निवडून देणे येथील या लक्ष्मीनगर वसाहतीतील लोकांना मान्य नाही आहे, म्हणून त्यांना बदल हवा म्हणून आज युवा पिढी माझ्या संघ आहे। नक्की या लक्ष्मीनगर वसाहती संघ आमच्या शेळके परिवाराची ही नाळ जोडलेली आहे। आमचे कुटुंब या ठिकाणी लहानाचे मोठे या लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये झालेले आहे। लक्ष्मीनगरचे प्रश्न पुढे येत असताना येथील वाडाचा प्रश्न असो किंवा रस्त्याचे प्रश्न असो, प्राणी प्रश्न असो, हे सर्वप्रथम याला प्राधान्य दिले जाईल। तसेच युवकांचे जे बेरोजगारी आहे त्यांना नोकरी संदर्भात इथं पहिलं प्राधान्य दिलं जाईल। शिर्डी नगर परिषद निवडणूक 2025-26 या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आम्ही प्रभाग क्रमांक 1 मधून प्रतीक राजेंद्र शेळके सर्वसाधारण पुरुष या जागेकरता, तसेच अनिता सुरेश आरणे मागासवर्गीय महिला या जागेकरता निवडणूक लढवत आहोत। यापूर्वी आम्ही दोन्ही कुटुंबाने या वसाहतीचं सदस्यत्व नगर परिषदेमध्ये पंचायतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे। आमची कामगिरी त्या लोकांच्या नजरेसमोर आजही उभी आहे। त्या वसाहतीच्या लोकांच्या ज्या मागण्या आहे, एक तर त्यांना तिथे स्वच्छता, पाणी, आरोग्याच्या सोयी, तसेच तिथले जे त्यांचे तरुण मुलं आहे त्यांना रोजगाराची संधी, बरेचसे तिथले जे लोक आहेत सर्वसाधारण कुटुंबातून असल्यामुळे, मागासवर्गातून असल्यामुळे फुटपाथवर बसण्याचे धंदे किंवा हारप्रसाद विकण्याचे धंदे अशा प्रकारचे व्यवसाय करून ते आपली उपजीविका करत असतात। त्यांच्या उपजीविकेवर गदा आणण्याचं काम सातत्याने शिर्डीतल्या काही मिरवणाऱ्या पुढाऱ्यांनी केलेलं आहे। याची जाण त्या लोकांना आहे। त्यांच्या बाजूनी त्यांच्या व्यवसायाबद्दल ठेवण्याकरता जे झटणारे आहे ते सुरेश आरणे आहे, वेळप्रसंगी मी आहे। त्यामुळे त्या लोकांचा आमच्यावर विश्वास आहे। आमचं या अगोदरचं काम पाहून ते निश्चित आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान करतील। तसेच अगोदरचे जे काही तिथं प्रतिनिधित्व करणारी जी काही मंडळी आहे त्यांनी त्या वसाहतीमध्ये काहीच काम केलं नाही। फक्त वाढदिवसाचे बोर्ड लावणे, कोणाला तरी ते बोर्डाचा काही नाजूस करायला लावणे, आपसापसात त्या तरुण पोरांमध्ये भांडणे लावणे, त्यांचं रेकॉर्ड खराब करणे इत्यादी प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या सर्व प्रतापाला आता ती जनता वैतागलेली आहे। त्यांना पुन्हा एकदा आमच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडून देण्याची संधी आलेली आहे। त्या संधीचा ते फायदा घेऊन नक्कीच आम्हाला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या 2 जागेवरून ते निवडून देतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। जय हिंद। शिर्डी नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती निवडणूक स्वाभिमानाची आहे। ती निवडणूक या सर्वसामान्य जनतेच्या हातातली निवडणूक आहे आणि जनतेने जी निवडणूक हातात घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की जे आज स्वतःला मिरवत फिरत आहे त्याच लोकांनी आपण बघितलं तर काही काळापूर्वी फुलं बंद करण्यासाठी गपचिक आपला अर्ज दिला व बाहेर येऊन म्हणता नाही आम्ही तुमच्या बरोबर आहे। त्या अध्यक्षांनी नाव घोषित केल्यामुळे आम्हाला कळालं अशा या लोकांना मनसुबा म्हणजे त्यांना असं वाटतं की आमच्याकडे सर्व हातात पाहिजे, आम्ही सगळं केलं पाहिजे। तर ह्या जे सर्वसामान्य लोक आहे जर आपण अभ्यास केला तर इथं शिर्डीमध्ये जे 80% लोक आहे ते सर्वसामान्य आहे, जे गोरगरीब आहे, जे फुटपाथवरचे आहे आणि जे लोक रोडवर धंदे करत आहे। ह्या लोकांनी जर 80% एक झाले तर कुणी समोर जे खालचे लोक आहे जे सायकलिंग करतात, नेहमी कोणाचा तरी सायकलिंग करायचा गोरगरिबाला त्रास द्यायचा, हे सायकलिंग वाले लोक आहे त्या लोकांना आता आपल्याला तडी पार करण्याची वेळ आलेली आहे आणि हीच वेळ आहे। ही वेळेनंतर पुन्हा कधी ती वेळ येणार नाही आणि सर्वसामान्यांना जो त्रास झालेला आहे त्या फुलावाल्याला त्रास झालेला असेल, कारण फुलावाल्याला त्रास झाल्यानंतर हेच नेते आपण त्यांना नेते म्हणते आणि ते बिळात जाऊन बसत्या, अधिकारी आपल्याला जाम करत्या, हे नेते बिळात जाऊन बसत्या। म्हणून आज आम्ही जे लक्ष्मीनगर भागात जी सर्वसामान्य लोक आहे, जे रोडवरचे लोक आहे, ज्या लोकांच्या भरोशावर, ज्या लोकांच्या मनस्थितीवर, कारण आपण एक बघितलं की विखे साहेबांनी दादा हे त्यांच्या लेवलला एकदम क्लिअर आहे,
परंतु इथले जे लोक आहे, इथल्या ज्या लोकांचा मनसुबा आहे जे योग्य पद्धतीने काम घेऊन जात नाही आणि त्याच्यामुळे शिर्डीचा जो युवकांचा जो प्रश्न आहे, कारण कार्डाचा प्रश्न आपण बघितला तर आम्ही मागं लावून दादाचं काम करून घेतलं, ते मागं लावून दादाकडून काम करून घेतलं, झोपडपट्टीतलं मागं लावून काम करून घेतलं, फुटपाथवाल्यांचं मागं लावून काम करून घेतलं. मग ह्या लोकांना का जमत नाही? कारण ह्या लोकांना ती मानसिकता नाही. तुम्ही जे लोक आहे जे गुंठे घेतलेले आहे ते गुंठे परत घेऊन तुम्हाला घरी पाठवण्याचं काम यांच्या डोक्यात आहे. म्हणून सगळे एकजुटीने होऊन जे दादा आहे, जे दादांच्या विषयी जे आपलं तुम्हा आमचं प्रेम आहे ते प्रेम आहे तसंच राहणार आहे. परंतु हे जे लोकल लोक आहे, कारण ते लोकल लोक दादाला पण झाले नाही, त्या विधानसभेला त्यांनी विरोधात काम केलं. अशा लोकांना पाडण्याचं काम आता आम्ही केलं पाहिजे. कारण या लोकांनी एवढा त्रास दिलेला आहे गरिबांना, एवढं म्हणजे मी तर म्हणतो अक्षरशः ते लोक घरी जाऊन रडत होते. त्या पोलीस स्टेशन मध्ये धरल्यानंतर त्या डोरलं मोडून 1200 रुपये दंड भरत होते. आता त्याचा बदला घेण्याची ही वेळ आलेला आहे. आणि जे आता गोड बोलून आपली खोड मोडत्या, आता त्यांची वेळ नक्कीच आलेली आहे असं मला वाटतंय. कोणत्या प्रभागातून कसे फॉर्म भरले? आता आम्ही अनिता सुरेश आरडे या नावाने नगराध्यक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. तसेच 1 नंबर मध्ये नगरसेवक जागा मागासवर्गीय म्हणून त्या जागी अर्ज भरलेला आहे.